नमस्कार मित्रांनो, मी पवन रावराणे कोकणी कॉम्बो या मराठी यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सगळ्यात भारी होणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या डिमांडवर होणार आहे। मला ऑफलाईनला पण मेसेज आले होते बरेच, तर की असे मेसेज आले होते की जे आपलं कुर्ली गाव आहे तिथलेच एक देवी म्हणजेच कुर्ला देवी हे सर्वात आपण पंचक्रोशीत म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये सर्वात जागृत देवस्थान म्हणजेच कुर्ला देवीचं आहे आणि याचा इतिहास पण काहीसा प्राचीन आहे। तर तो इतिहास पण आता आपण जाणून घेणार आहोत आणि तुमच्या सर्वांचं जे काही प्रश्न असणार आहेत ते हा व्हिडिओ बघून सॉल्व होणारच आहे। तर जे हे मंदिर आहे ते बुडीत गेलेलं मंदिर आहे आणि याचंच एक नवीन रूपांतर म्हणून एक नवीन मंदिर पण आहे। हे सर्व गोष्टी या व्हिडिओच्या थ्रू आपण जाणून घेणार आहोत, या व्लॉगच्या थ्रू आपण जाणून घेणार आहोत। तर कंटिन्यू व्लॉग बघा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे आधीच तुम्हाला सांगतो मी। तर आता आपण जाऊया आणि आजचा हा आपला प्रवास आपण आज एसटीन करणार आहोत। हा प्रवास लालपरीमधून। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मंदिराचं सांगायचं झालं ना तर मंदिर हे वैभववाडी तालुक्यात आहे। कुर्ली गाव वैभववाडी तालुका इथे स्थित आहे मंदिर। तर कोणाला जायचं असेल त्यांच्यासाठी मी व्हिडिओमध्ये रोडमॅप पण सांगणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता दर्शनाला। आणि तर चला आपण जाऊया। आता आवाज येतो आवाज खूप असणार पुढे जाऊ। तर मित्रांनो, तुम्ही कुर्ली गावठण म्हणजे कोण येणार असतील ना देवळात वगैरे पाया पडूसाठी, तर तुमका सांगते मी, तुम्ही फोंड्यातनं किंवा कुर्लीतनं किंवा कुठूनही आलात ना की कुर्ली गावठण म्हणून आपण बसने येत असेल तर तिकीट काढायची, तर 4 व्हीलर 2 व्हीलरने आला तर कुर्ली गावठण हे स्टॉप आहे। तिथून मग आतमध्ये यायचं। आतमध्ये आल्यानंतर मग हा सरळ रोड म्हणजे मधीपर्यंत घरं आहेत पाठीमागे, तिथपर्यंत चांगला रोड आहे। तिथून मग अशा पद्धतीचा खडतर रोड आहे। तिथून आल्यानंतर हा तुम्हाला पोल दिसेल, पोलमधून आहे ना त्याच्या साईडने वाट आहे, बघू शकता तुम्ही। तर तिथून सरळ जायचं आणि त्याच्या पलीकडे देऊळ आहे, मंदिर आहे एक नंबर। आणि आता पाऊस आलाय ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो मी, व्ह्यू दाखवतो आणि थोडीशी माहिती पण। आता तुम्ही जो व्ह्यू बघणार असाल ना तो एक नंबर असणार, कारण की आपण जे आता असं कुर्ली गावात, कुर्ली गाव म्हणजे निसर्गाने नटलेलो एक नंबर। कारण ही बाजूनी डोंगरने पूर्ण तिन्ही बाजूने सह्याद्रीचे पर्वतरांगा गावा लाभलेले असत। सॉरी थोडासा इकडे तिकडे होता, पण तुमका मी व्ह्यू दाखवते कशा पद्धतीचा होतो। चला तर मित्रांनो, हे पाहू शकता स्वयंभू कुर्ला देवी मंदिर, जे की आता सध्या तर पाणी खाली आहे, बघू शकतास पाठीमागे। तर थोड्या दिवसानंतर किंवा नाहीतर पातळी तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन किती पातळी असते ती। तर चला आता आपण दर्शन घेऊया आणि थोडेसे व्ह्यू पण एन्जॉय करूया आजूबाजूचा, कारण की जे हे कुर्ले गाव आहे ते खूप भारी, म्हणजे इकडे जो नेचर आहे ना एक नंबर। तुम्ही अवश्य आम्ही देवीची जी श्रद्धा आहे किंवा त्यानंतर लोक जे मानणार आहे भाविक जण आहेत, जे तुम्हाला आपल्या ज्या टायमिंगला त्रिपुरारी पौर्णिमा असते त्या टायमिंगला इथे टिपर असतो, म्हणजे जत्रा असते जी की मेन मंदिरात असते। जे की मंदिर आहे ते आता आपण आलो एसटीतनं उतरलो ना त्याच्या जरासं वर तेच आता हे मंदिर आहे ना, हे कुर्लादेवी मंदिर ते पाहू शकता तुम्ही। आणि त्याचेच एक नवीन मंदिर म्हणून तिकडे स्थापना केली आहे। ते सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगतो। तर चला आता आपण मंदिर पाहून घेऊया आणि थोडंसं व्ह्यू एन्जॉय करूया। चला
ती पण 2 मंदिरात असत, जे की एक पावण्याचा आणि एक विठ्ठलाचा आणि एक खाली असा विठ्ठलाचा. तर आम्ही तुमका ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले ना, त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तिथे जाऊन बघू शकता, जे की आपल्या विठ्ठलाचं मंदिर. आता मित्रांनो, ज्या टायमिंगला पाणीचा वर येतं ना, त्या टायमिंगला पाणी बघू शकता, या ही तिची लेवल असता, म्हणजे पूर्ण मंदिर पाण्याखाली असता. बघू शकतास म्हणजे किती पाणी, तुम्ही बघू शकता, अंदाज करा किती पाणी असणार त्या टायमिंगला. माझ्यापेक्षा उंच बघू शकता. हे बघा, तुम्हाला मी इथे ना एक यूट्यूबर आहेत, त्यांनी इथे व्हिडिओ केला होता, तो तुम्हाला मी टाकतो लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मागच्या वेळी मी पण आलो होतो व्हिडिओ करायला, ती पण लिंक मी देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. चेकआउट करा. आणि व्हिडिओ कशा पद्धतीचा आहे, ज्या टायमिंगला पाणी असतं तेवढा त्या टायमिंगचा. तर बघा, ओके, सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नाही रे कसा बोल रे. लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब येऊन तसलं सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब. आता कसं वाटलं व्हिडिओ सांगा तुम्ही, तुमका कसं वाटतंय, वातावरण कसं वाटतं? वातावरण कसं वाटतं तुमचं? अरे तू विचारते तू काय? ओ भाई मारो मुझे, मारो मुझे वातावरण एक नंबर आहे. काय रे शेष हो. आहे ना? कधी पहिल्यांदा येईलच काय? मग ह्याच्या आधी कधी येईल? 4-5 वेळा येईलस तू रे. माप वेळा येईल अगणित. चला आता आपण आजोबांकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया या मंदिराबद्दल, आणि सर्व गोष्टी तुम्हाला कळतील सुद्धा या माहितीतून. तर चला. स्वयंभू देवी स्वयंभू आहे. हां हां, हा, स्वयंभू. हिला हात लावलेला नाही, पूर्वीची आहे तशीच आहे. ओके ओके. हा हां बरोबर. हो. या हा, ते पुराणे काळाची आजूबाजूची थडगी आहे, ही वतनदारांची. थडगी वतनदारांची. हा, ही वतनदारांची. हां हा, त्याच्या समोर डीपमाळी आहे. हां डीपमाळी मानतात. हां हां. बरोबर. एक पूर्व सत्ता, एक राजसत्ता. राजसत्ता आणि पूर्वसत्ता. पूर्वसत्ता दोघांचे आहे. ओके. त्याची एक तुळस आहे, ती आपली असते. हां त्याप्रमाणे ह्या टिपोडी पौर्णिमा असते, हां त्या टायमाला टिपोडी पौर्णिमेची यात्रा मोठी भव्यत्वे भरते, हां. म्हणजे भयानक. त्याच्यानंतर सप्तो येतो. सप्ताचं पण तसाच काम होतं. सप्ताह माहित आहे का? हां हां, 7 सप्ताह पाराचा माहिती. सप्ताह. हां हां. ते बी तसाच, म्हणजे भव्य. इथे सप्ताह होतो. हो, इथे आता होत नाही रे, पण होत होता. पहिले इथे- ओके. इथे काही नाही, पण होत होता. त्याच्यानंतर ते वेगळायच्या, आणि सगळे भाविक आपले मनभावाने ते करत होते. हां पण हे मंदिर आता बुडीत आलं. हां. त्याच्या काना मंदिर वर बांधलं. ते आमच्यावरती गेलं होतं. नंतर जाणार आहे तिकडे. हा, ते मंदिर तिथे तिथे कार्यक्रम वगैरे होतात. हा, ते सप्ताह होतो, टिपर होतो, कौल प्रसाद काय असणारे हम्म. ते सगळे वरती होतात. हां हे हां. बुडीत गेलेलं आहे. तुमचं नाव कसं? माझं भगवान राजाराम पाटील. भगवान राजाराम राजाराम पाटील. पाटील. ओके ओके. काय हां हां. आता आ, काय? ते तरी पण किती वर्ष झाली असणार हे बुडीत गेलंय मंदिर? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. साल टाकलं आहे बाबा. ओके ओके ते ओके. माहिती. हां हां. तिथे बांधलेलं आहे. नवीन दिवस बांधल्यावर हा, हे बांधून झाल्यानंतर रिपेअरिंग केले तेवढे वरची नाही. ओके ओके. हा, काय हम्म. हे उचलून आम्ही फक्त बाकीच्या नेला, पण देवी तिथे आहे. देवी तिथेच आहे आणि तिथे नवीन स्थापन नवीन केली. तिथे आहे. ते नवीन आहे. हां हां. त्याच्यात काय जुना काय नाही बरोबर. हा, सगळं नवीन आहे. पण ही माहिती म्हणजे सगळ्या जगाला पावणारी देवी बरोबर. सगळ्यांना हो हो हो. आता ते जागृत देव. म्हणून जत्रेला खूप जण भक्तजन असतात. हो, सगळे कोल्हापूर पासून हा. पण वरती आता आता इकडे काय नाही. होय. ओके चालेल, धन्यवाद. तर चला आता मित्रांनो, आता आपण जाऊया. बघू शकतो मित्रांनो, बघा हे रोड येतं आपल्या फोंडा भोसरी, त्या रोडवरून येतं हे रोड, आणि तिथून आलात की आतमध्ये जायचं. मग तिथून मग सरळ हा रोड सरळ जातो, आणि जे मेन मंदिर आहे ते समोर आहे. इकडून तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकता हे मंदिर कुर्ला देवी. जाऊया पटकन दर्शन करूया आता बरोबर, कारण की ऑलरेडीच आपला व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे माझ्या मताने. बघूया चला. माय गॉड. बघू शकता मित्रांनो मूर्ती, आणि ज्या टायमिंगला मित्रांनो इथे ना जत्रा असते त्या टायमिंगला बहुतेक जणांना दर्शन पण करायला मिळत नाही, एवढी गर्दी असते. आवाज पण इको होतोय थोडासा. चला तुम्ही पण दर्शन करून घ्या.
मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण व्हिडिओ इथेच थांबूया आणि सांगा मला कसं वाटलं व्हिडिओ ते. आणि तुम्ही यायचं असेल तर तुम्हाला रोडमॅप पण सांगितलं आहे मी. चला आता आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. पण तर टाटा, टेक केअर, बाय बाय.